हनुमानांना रथावरनं खाली यायला सांगतो, तेव्हा तो रथ असं कोसळून पडतो. प्रेस करायचं, सिंगल प्रेस. नहीं है वो भी, इसको क्या करना, सिर सूंघना है उधर. हॅलो गाइस, नमस्ते वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वॉट टुडे. तर आपण आता निघालोय नथुला पासला. काल आम्ही गँगटॉकला आलोय. थोडीशी सकाळी गडबड झाल्यामुळे काय व्हिडिओ वगैरे करता नाही. आणि मेन गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण चेक पॉईंटला येतो तेव्हा मेन थोड्या गोष्टी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. ते म्हणजे आपलं ऑक्सिजन लेवल आणि आपण काय खाल्लं असेल नसेल त्याच्याप्रमाणे आपण पुढचा प्रवास करायचा. सो आता आम्हाला इथे सांगितलं की कापूर घ्या, म्हणजे कॅम्फर, की जर ऑक्सिजनची कमी झाली तर ते वास वगैरे घेऊ शकता. हे बघा असं दिलेलं आहे. आणि काय स्वीट वगैरे घ्या. आणि तिथे समोर हे बघा भाऊ घेतात बघा. त्यांच्या आल्यावर रिॲक्शन आपण बघूया काय काय घेतलं जाईल. आपण काढायचं आणि मग खोलायचं आणि खावा बोलले ना. आणि ते त्याच्यामुळे ते अटॅचमेंट लावायचं. मग ते मास्क बनेल. मग ते मास्क असे लावायचं आणि मग प्रेस करायचं, सिंगल प्रेस. मोठा श्वास घ्यायचा आणि तोंड उघडं ठेवायचं. असं जोपर्यंत रिलीफ नाही मिळत तोपर्यंत असं 3-4 वेळा वगैरे करावं. चॉकलेट भी दे दो. चॉकलेट नहीं, ये कितने 60 रुपीज का एंट्री पास है का? 50 फॉरेस्ट चार्ज. कपूर भी ले लीजिए. कपूर ले लीजिए. कपूर है, ग्लास नहीं चाहिए, ऊपर महंगा पड़ता है. लेके रखिए भाई. लेके एक चॉकलेट ले लीजिए. एक चॉकलेट ले लीजिए. बॉय भाई कितने का है? 50. मित्रांनो फॉरेस्ट चार्जेस 10 रुपयाला एक. आम्ही 6 जण म्हणून आम्ही 60 रुपये भरलेत. आय लव ब्रो. शर्या बोल लवकर. आय लव ब्रो. मित्रांनो आपण आता पोहोचलोय कांचनजंगा व्ह्यू पॉईंटला. तर अल्टिट्यूड 9700 फीटवर आहे आणि समोरच कांचनजंगाचा व्ह्यू पॉईंट आहे. सॉलिड हिमालय रेंज दिसते. आणि आम्ही इथे फोटोशूट वगैरे करायला थांबलोय. इथे चाय वगैरे पिऊ शकता. जर तुम्हाला थंडीचे कपडे पाहिजे असतील ते पण तुम्ही घेऊ शकता. नीला तुला कसं वाटतंय आता? थंड आणि मस्त. थंड आणि मस्त, फ्रेश एकदम. ही कोणती फिल्म आहे? मित्रांनो तुम्हाला वॉशरूमला जायचं तर इथे हा पॉईंट आहे. हा एंड आहे. इथून पुढे काय भेटणार नाही. लंच वगैरे ऑर्डर करून ठेवायचे. आणि ते रेंटनी जैकेट भेटतात. 100 रुपीज़ पर जैकेट है. ऊपर बर्फ है क्या? बर्फ गिरा है ऊपर? पता नहीं कल सुबह तो थोड़ा यहाँ पे गिरा था. अभी ऊपर मेरे को पता नहीं गिरा कि नहीं. यहाँ पे गिरा था क्या? गिरा था सुबह. सुबह आज? ज्यादा नहीं कल सुबह. हाँ आज सुबह थोड़ा गिरा. नॉर्मल थोड़ा व्हाइट हुआ था ना. मित्रांनो आपण ऑलमोस्ट नथुला पासला पोहोचतोय आणि एकदम क्लायमेट थंड होत चाललंय. मागे बघा तुम्ही बघू शकता सगळेजण एकदम कुर्फी झाले. समोरच नथुला पास आहे. हा आमचा ड्राइवर है. मार्केट है शेरथान. क्या होता है इधर? पहले ट्रेड इधर ही होता सर, चाइना का. अच्छा. चाइनीज इधर आके अपना सामान लगा के बेचता था. हाँ
तो अभी किधर होता है? उधर। अभी तो ट्रेड ही बंद कर दिया ना मोदी जी ने। हाँ 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 शेरथंग मार्केट। शेरेथांग मार्केट, शेरेथांग मार्केट. चायनीज इथे येऊन त्यांचं सामान विकून जायचं आहे इंडियन्सला. आता बंद केलं आपण. मानसरोवर यात्रा इथून स्टार्ट होते. मानसरोवर यात्रा 7 दिन जैसा लगता है। मानसरोवर का यहाँ से जाते हैं? पहले जाता था, अभी बंद कर दिया। मानसरोवर भी बंद हो गया अभी। नथुला लेक. You were at 13924 feet. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय नथुला पार्सला आणि तुम्ही मागे बघू शकता महार रेजिमेंट इथे मे बी आहे. हे बघा आमचे मेंबर रेडी येत आहेत. हे घाल मंदार. काय घालू? इसकी काय घालू? ते लावून टाक. दोऱ्या दोऱ्या इथे इथे. तुला जायचे ना तुला जा. वरती व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तिची व्हाईट बिल्डिंग आहे ना, ही व्हाईट बिल्डिंग ही चायना आहे आणि इथे इंडियन आहे. सो मध्ये जे बॉर्डर आहे ते नथुला पास आहे. सो इथे ट्रेडिंग व्हायची, म्हणजे खाली जे आपण बघितलं ना ते ट्रेडिंग व्हायचं. पण आता लोकल फॉर लोकलमध्ये ट्रेडिंग नाही आहे. सो आपल्याला वरती फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे. सो इथूनच तुम्हाला दाखवतो आहे, तिथे आपण जाणार आहेत. सो लेट्स गो. जर तुम्हाला त्रास होत असेल ना तर आता कापूर जरा हातात घ्या आणि स्मेल करत राहा. ते चरण्याने कसं ग्लोव्हजवर घेतलं दिलं तुला देतो. आपण आता हरभजन सिंग मंदिर टेम्पल जवळ पोहोचलोय. मित्रांनो आपण आता इंडियात हायस्ट अल्टिट्यूड पॅसेंजर रोपवेला आलो आहे आणि इथेच टॉस्मगो हा रोपवे आहे, तुम्हाला मागे दिसेल. तर इथे रोपवे करायची इच्छा आहे सगळ्यांची. लेट्स सी
काय प्राईस वगैरे आहेत, कसं आहे, बजेटमध्ये आहे का, नसेल तर नाही, पण वरचं बघायचं आहे. आणि तो लेक व्ह्यू एक सय्यद इथे, तो पण लेक व्ह्यू बघायचा आहे. लेट्स बघूया. मित्रांनो टॉप स्टेशन व्ह्यू, भूटान, डॉकलम, दार्जिलिंग, चायना बॉर्डर, नथुला, कांचनजंगा, माउंटेन व्ह्यू, चंगू लेक सगळं दिसतं. तर मित्रांनो आपण रोपवे जायला आलो आहे. दमलोवर चढला होता. 360 रुपये एंट्री फी आहे. कितना जाने की मैं 6. आपली गाडी चालली रे, वेगामध्ये गाडी चालली रे, गाडी गाडी हे सगळे ढग खाली आले तिकडे. वाव मागे बघा. मागे नाही इथे बघा अजून. देवाश्री गजानना आगीन गाडी बोलते बिगिन गाडी गाडी चालले गो, चालले गो, आवाज टाईट झाले. फाटली रे फाटली. आगीन गाडी बोलते. कसं वाटलं? हवा टाईट झाली. अरे मस्त वाटतंय. काय त्यावर वाटत नाहीये. चांगलं वाटतंय. छान वाटत. लेक बाबतीत अरे लेक छान बसते बाबा. बाबा नको मस्ती करू बाबा. अरे अरे बस तू बस, नको मस्ती करू बस. छानपणे करू नको. अरे बस ना तू, बसून काढ ना व्हिडिओ. तू खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ. अरे खाली बस रे. मागे बघ तू खाली बस पहिला. खाली बघ. अरे साला खाली बस ना. गावाला येतो. आता उलटा होईल त्याला. आम्ही उलटा होऊ. आगीन गाडी बोलते. अरे तिकडनं नाही. अरे तिकडनं खाली येते ती. तिकडनं आपल्याला घेणार नाही का? काय बोलतो? बोल ना अरे बोल. आता लय भारी बोलतो. आगीन गाडी बोलते आगीन गाडी. मस्त 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 करत होता. थंडी लागली अदरवाईज त्याला एन्जॉय करतोय तो. रोपवे मस्त आहे. बाकी आय एम एन्जॉय बोलत नाही का? अरे कसं बोलतो निलय? आय एम एन्जॉय. मला पवायचंय.
आता खाली म्हणजे आता डॅम ट्रिप आहे. काय दिसत नाही रे. काहीच दिसत नाही. एक खोललो ना बघा, गाव plan वर आहे. खोलताना आलं, येडा आहे का? ढगांमधून चालल्यासारखं वाटतं ना क्लाउड. मित्रांनो लेकचा व्ह्यू काय सही दिसतंय बघा. क्लास आहे. याक बघा काय भारी आहे. मित्रांनो आम्ही आता रोपवे झालं. अचानक एवढं क्लायमेट ड्रास्टिक चेंज झालं. एवढं अचानक क्लायमेट टेम्परेचर डाऊन झालं. एकदम थंडी व्हायला लागली आणि सगळं धुकं बिकं आलं आहे. फुल मागची लेक आहे ना ती पूर्ण क्लाउड पूर्ण ढगाने भरलेली आहे. आपण ढगाच्या आतमधून चालतो आहे ॲक्च्युली. सो एक वेगळा अनुभव आहे बघा. मस्त आपल्या महाराष्ट्राच्या गडावर पण असं भेटतं, पण हे एवढ्या अल्टिट्यूडवर एवढी थंडी वगैरे तर नसते. सो हे डिफरंट आहे. तुम्ही एकदा इथे आलं की तुम्हाला हे मॅन्डेटरी आहे, करायलाच पाहिजे. मेन गोष्ट अशी आली की भूतान वगैरे जे मेन पॉईंट्स होते ते बघायला नाही भेटले, कारण की हे फॉगमुळे सगळं कवरअप झालं. सो बेटर नेक्स्ट टाईम तुम्ही जर प्रॉपर क्लायमेटमध्ये आला तुम्हाला सगळं बघायला भेटेल. नाम क्या है उसका? नाम क्या है? क्या? जेसन. गाना बोलो. नहीं बोले गाना पाना. टेम्परेचर आम्ही आता एक रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. टेम्परेचर 3 डिग्री आहे गँगटॉक आणि फील -1चं आहे. म्हणून अशी अवस्था आहे आमची. तुम्ही वरती बघितलं असेल मी कसा चला 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 करत होता. चलो तुला पास नंतर आम्ही हनुमान टोक टेम्पल इकडे आलो आहे. तर हा पण एक स्पॉट तुम्ही करू शकता. चोगा लेक नंतर हा एक स्पॉट आहे बघणार का. ही आहे त्याची एंट्री. जय हनुमान. जय श्रीराम. हो चल. मी अजूनच नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. ते नको तुझं. तिथे संजीवनी बुट्टी पण आहे. हे काय माहिती आहे का? हा माहिती आहे. काय? अर्जुनाचा म्हणजे तर तेव्हा श्रीकृष्णांना ते कळलं. तेव्हा त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तुझ्या रथावरनं खाली आहे तुझ्या रथावर. आणि तेव्हा तो हनुमानांना रथावरनं खाली यायला सांगतो. तेव्हा तो रथ असं कोसळून पडतो. तेव्हा अर्जुन असं शॉक होतो हे कसं झालं. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की त्यांनीच हनुमानाला रथावरती बसायला सांगितलेलं आणि रथाची रक्षा करायला सांगितली. बरोबर. म्हणजे कर्ण एवढा शक्तिशाली होता आणि कर्णाचे जे बाण होते ते एवढे शक्तिशाली होते की रथावर लागत होते, पण हनुमानामुळे ते त्याचा पॉवर कमी झाला. रघुपति की नहीं बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई.
लाए संजीवन लखन जियाय श्री रघुवरी हरिषी उरलाय. पूर्ण हनुमान चालीसा आहे. हे जे मंदिर आहे हे भरपूर जुनं मंदिर आहे. तुम्हाला रामायण माहितीच असेल. रामायणामध्ये श्री लक्ष्मण होते, त्यांना बाण लागलेला आणि ते मूर्छित झालेले. तेव्हा हनुमानाला हिमालयातून संजीवनी बुटी आणायला सांगितलेली. तेव्हा त्यांनी ती आणताना त्यांनी या पॉइंटवर रेस्ट घेतलेली, म्हणून याला हनुमान टोक मंदिर असं बोलवतात. इकडे असं कांचनजंगा व्ह्यू पॉइंट सुद्धा आहे. 7200 फीटवर आहोत. इथली जी मूर्ती आहे ती 1950 मध्ये आप्पाजी पंत यांनी स्थापना केली. मित्रांनो, आपण आता गँगटोकच्या मार्केटमध्ये आहोत. गँगटोक जे तुम्हाला बोलतो MG रोड, महात्मा गांधी रोड हा मार्केट आहे. सो एकदम भारी मार्केट आहे आणि आमची ताई पण एकदम फुल एक्सायटेड आहे. सो काय काय आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. फुल लंडनची फिलिंग येते. मनीष असं बोलतोय. लेट्स सी. मित्रांनो, जर तुम्ही गंगटोकमध्ये मार्केटमध्ये याल तर बेकर्स कॅफे म्हणून आहे. ते सगळ्यात भारी कॅफे आहे. सगळ्यात भारी चांगल्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. पिझ्झा, कॉफी, चॉकलेट्स, एव्हरीथिंग. मिनी फूड आहे सगळं. गाईस ना बैल चला. हॉस्टेलला आलो आहे आणि आता जेवण रेडी आहे. जेवण खूप चांगलं आहे. मित्रांनो मागे बघा, म्हणजे केवढं मोठं स्टॅच्यू आहे बुद्धांचा. कमाल आहे. आणि इथे काय शांती आहे.